सुनावणीच्या संदर्भात आमचे जे इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन आहे ते रितसर मागच्या आठवड्यातच फाईल झालेले आहेत आणि आज सुनावणीसाठी सर्व लोक सिद्ध होतो. परंतु असं झालं की मागच्या आठवड्यात कोकाटे साहेबांकडनं ॲडजमेंटचं ॲप्लिकेशन मूव केला गेला अशी माहिती आहे आणि आज सुनावणी पुढे ढकलली गेली, परंतु तात्पुरती पुढे ढकलली गेलेली आहे. आजच्या सुनावणीमध्ये कोकाटे साहेबांना कोणताही दिलासा वगैरे मिळालेला नाही. त्यांच्यावरची स्थगिती, बंधनं ही सर्व कायम आहेत आणि लवकरच याच्यावर योग्य तो आदेश होईल असा आम्हाला विश्वास आहे. याच्यात एक म्हणजे जी परिस्थिती मागच्या सुनावणीपर्यंत होती, मागचा कोर्टाने जो निर्णय दिला होता तोच जैसे थे असेल असं म्हणायचं? हो, तो जैसे ते असं आहे. आणि एक महत्त्वाची अपडेट अशी आहे, विश्वसनीय सूत्रांनुसार असं कळतं आहे की कोकाटेंना झालेल्या शिक्षेच्या विरोधात ती शिक्षा कमी कालावधीची आहे, त्याविरुद्ध राज्य सरकार अपील करण्याच्या तयारीत आहे. कारण की शासकीय यंत्रणांनी केलेल्या चौकशीच्या आधारे राज्य सरकारने गुन्हा दाखल केलेला होता. राज्य सरकार प्रॉसिक्युशनमध्ये आहे आणि राज्य सरकार पहिल्यांदाच आपल्याच व्यवस्थेला सपोर्ट करत आहे. ही एक अतिशय स्वागतार्ह बाब आहे. नेमकं राज्य सरकारने काय म्हटलेलं आहे? नाही, आज राज्य सरकारचं अधिकृत म्हणणं आलेलं नाही, परंतु विश्वसनीय सूत्रांनुसार असं कळतं आहे की राज्य सरकार त्यांच्याच व्यवस्थांनी केलेल्या अहवालाला आणि चौकशी निष्कर्षाला पूर्णपणे पाठिंबा देणार आहे. साधारणतः सुनावणी कधीपर्यंत पुढे लांबणी पडलेली आहे? एक आठवडा किंवा 2 आठवडे. आज संध्याकाळपर्यंत चित्र क्लिअर होईल, परंतु 2 आठवड्यांपेक्षा जास्त ती पुढे जाणार नाही. 22 डिसेंबरला जी तात्पुरती स्थगिती देण्यात आली माणिकराव कोकाटेंना, ती स्थगिती व्हेकेशन बेंचने मेरिट न ऐकता दिली होती आणि आज सुनवाई अपेक्षित होतं मेरिटवर. परंतु आज अडजर्नमेंटचा प्रयत्न केल्यामुळे कोकाटे साहेबांनी आजची तारीख पुढे ढकलण्यात आली आणि पुढे मेरिटवर नक्कीच सुनवाई होईल अशी अपेक्षा आहे. तो धोरणाचा भाग आहे असं विचारू नका. आपण हायकोर्टमध्ये जो आपला स्टँड होता, बेसिक स्टँड तोच राहणार आहे. हा जो फ्रॉड किंवा हे चीटिंगची जी केस आहे, हे पब्लिक ॲट लार्ज जे सिटिझन्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट झालेला हा क्राईम आहे. तर हा मुद्दा आपण डेफिनेटली हायलाईट करणार आहोत. ज्या पद्धतीने हायकोर्टामध्ये तुमचा युक्तिवाद होता की त्यांची आमदारकी रद्दच झाली पाहिजे, तशा पद्धतीचे हायकोर्टाचे डायरेक्शन्स होते ते सुप्रीम कोर्टाकडनं मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्न असतील असं म्हणायचं? नक्की तेच प्रयत्न असतील आपले. इनफॅक्ट हायकोर्टसमोर आपल्याला यश मिळाला होता. हायकोर्टाने स्थगिती दिली नव्हती, त्याच्यामुळेच कोकाटे साहेबांनी आज सुप्रीम कोर्टमध्ये आलेले आहेत. परंतु तो पुढे स्टे कंटिन्यू होऊ नये त्याच्यासाठी आपण ऑपोजिशन आपलं राहणार आहे पुढच्या तारखेला. संध्याकाळी ऑर्डर अपलोड झाल्यावर डेट निश्चित होईल, पण कोर्टात सांगितलं गेलं की 1 आठवड्याने पुढे ढकलणार आहात म्हणून. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.